आजची घटना आहे जळगावमध्ये राहत असणाऱ्या गायत्रीची. 1 मे 2025 रोजी घडलेली. गायत्री कोळी ही जळगाव तालुक्यातील किनोद गावात नवरा, सासू आणि 2 मुलं यांच्यासह राहत होती. गायत्रीचा नवरा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करायचा, तर त्यांच्या संसाराला थोडाफार हातभार लावण्यासाठी गायत्री शिवणकाम करत होती. गायत्रीच्या नवऱ्याला 3 बहिणी होत्या आणि त्यांचंही वारंवार त्यांच्या घरी येणं जाणं सुरू असत आणि नेहमीच त्यांच्या घरात छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादही होत असे. परंतु गायत्री नेहमीच समजूतदारपणा घेत. लग्न झाल्यापासून तिला तिच्या सासूचा आणि तिच्या नंदांचा त्रास होता, पण याबद्दल तिने कधीच आपल्या माहेरी कुणालाच काही सांगितले नाही, कारण तिला सुखात संसार करायचा होता. माहेरची परिस्थितीही मध्यमवर्गीय होती, म्हणून लग्न झाल्यानंतर आपला त्रास आपल्या घरच्यांना द्यायचा नाही असेच तिने ठरवले. तिच्या सासरचे लोक तिच्या माहेरच्या लोकांकडे नेहमीच पैशांची माग करत. आपली मुलगी तिथे नांदत आहे म्हटल्यावर तिच्या माहेरचे लोकही मोलमजुरीनं कमवलेला पैसा त्यांना देत. असेच दिवस जात होते. हसऱ्या चेहऱ्याची गायत्री आपल्या मुलांसाठी सगळं दुःख सहन करून आयुष्य जगत होती, पण तिच्यासाठी प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी अडचण घेऊन येणारा होता. घरातील सासूपुढे नवऱ्याचंही काही चालत नव्हतं. नवराही सासूचं ऐकून गायत्रीलाच रागवत. याच दिवसात गायत्रीला मासिक पाळी आली होती. तरीही तिने या काळात तिच्या घरच्यांसाठी स्वयंपाक केला होता. तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना म्हणजेच तिच्या नंदेला चालत नव्हता. यावरूनच तिच्या घरात किरकोळ वाद झाला होता, पण हा वाद विकोपाला गेला. गायत्रीची आई या जगात नव्हती, म्हणून आज आपल्यासोबत जे काही घडलं ते गायत्रीनं आपल्या वडिलांना फोन करून सांगितलं. परंतु गायत्रीचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. घरी आलो की तुझ्याकडे येतो असे ते तिला म्हणाले, नाहीतर तुझ्या भावाला म्हणजेच सागर कोळीला तुझ्याकडे घ्यायला पाठवतो असे सांगितले. त्या दिवशी घरात भांडणं होत होती आणि अशातच गायत्रीच्या सासूने तिच्या भावाला फोन केला. तुझी बहीण मला व माझ्या मुलींना मारझोड करत आहे, तिला इथून घेऊन जा. सागरला मात्र प्रश्न पडला, माझी बहीण एकटी आणि या चौघी, ती एकटी यांना चौघींना कशी मारेल? तरीही त्याने आपल्या बहिणीला फोन केला. बॅग भरून ठेव, मी तुला घ्यायला येतो म्हणाला. गायत्री देखील या सगळ्या गोष्टींना कंटाळली होती, म्हणून तिनेही आपली तसेच आपल्या मुलांची बॅग भरली, कारण तिलाही आपल्या मुलांना या माणसांमध्ये ठेवायचंच नसावं. पण तिच्या नशिबात हे देखील नसावं. सून गायत्री खरंच इथून निघून जाते की काय? माझ्या नातवांना दूर करते की काय? माझ्या विरोधात व माझ्या मुलींच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देते की काय? ही भीती गायत्रीच्या सासूच्या मनात होती. सुनेला इथून जाऊन दिलं तर ती नक्कीच आमच्या विरोधात बोलेल, म्हणून तर सासूनं आणि गायत्रीच्या नंदानं गायत्रीच्या खोलीत जात तिला मारझोड केली आणि त्यांनी तिचा गळा दाबून अतिशय निर्घृणपणे तिचा खून केला. गायत्री मेल्यानंतर तिनं जीव दिल्याचा खोटा बनाव करत तिच्या गळ्यात साडी बांधून तिला फॅनला त्यांनी लटकवून दिलं आणि नंतर परत तिच्या भावाला दुपारी फोन करत तुझ्या बहिणीने आत्महत्या केली अशी बातमी दिली. गायत्रीचा भाऊ घाईघाईतच तिथे पोहोचला. बहिणीला जळगावच्याच एका हॉस्पिटलला घेऊन गेला, परंतु डॉक्टरांनी तिला तोपर्यंत मृत घोषित केले. तिच्या सासरच्या लोकांनी माझ्या बहिणीला मारले व फासाला लटकवले असा आरोप गायत्रीच्या माहेरच्या लोकांनी गायत्रीच्या सासरच्या लोकांवर केला. गायत्रीने फाशी घेतली. ही घटना घडल्यानंतर सासू, नवरा आणि नणंद लगेचच तिथून फरार झाले. यावेळी तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. आमच्या मुलीने स्वतः आपला जीव घेतला नाही, तर तिचा खून करण्यात आला आहे असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला. त्या दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. गायत्रीच्या पश्चात तिचा नवरा
मुलगा ध्रुव, त्याचं वय 5 वर्ष, मुलगी नियती, तिचं वय 7 वर्ष असा परिवार आहे. आणि आज हे दोन्हीही मुलं आईविना पोरके बनले. अजूनही असला त्रास स्त्रियांना सहन करावा लागतो. आजही त्यांना सासरी त्यांच्यावर होणारा अत्याचार सहन करावा लागतो. संसार तुटू नये, आपल्या मुलांच्या वाट्याला दुःख येऊ नये म्हणून कित्येक स्त्रिया हा सगळा सासरचा त्रास आजही सहन करत असतात. गायत्रीच्या मुलांचं वयही खूप नाही, 5 वर्ष आणि 7 वर्ष, म्हणजे पूर्ण आयुष्य त्यांना अजून घालवायचं आहे. आणि इतक्या लहान वयात ते पोरके झाले. जळगाव पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंद केली आहे. तरी काय खरं आणि काय खोटं हे पोलीस तपासात समजेलच. पण मित्र आणि मैत्रिणींनो, गायत्रीसोबत जे घडत होतं, जे घडलं ते अतिशय चुकीचं घडलं. तुमच्या सुनेला तुम्ही मानसिक शारीरिक त्रास देऊ शकत नाही आणि दिलाच तर सुनेनं तो त्रास सहन करून घेऊ नये. आपल्या सासरच्या लोकांविरुद्ध आवाज उठवावा, आपली तक्रार नोंद करावी, होणारा अत्याचार सहन करू नये. नवऱ्यानं देखील आई बहिणी यांचीच बाजू ऐकून बायकोवर रागवू नये. आपल्या बायकोचीही बाजू मांडावी, आपल्या बायकोच्या साईडनंही बोलावं, कारण ती आपलं घरदार सोडून फक्त तुमच्यासाठीच तुमच्या घरात आलेली असते. तिला माहिती असतं की तुम्ही तिची काळजी घ्याल. आणि ज्यांच्या घरात लहान मुलं असतात तरीही सासूसुना भांडण करतात, त्यांचा परिणाम त्या लहान मुलांच्या मनावर होत असतो. लहानपणापासूनच त्यांच्यात मोठ्यांच्या असल्या बोलण्याचा परिणाम होतो. त्यामुळे शक्य होईल तितके लहान मुलांना आपल्या भांडणांपासून दूर ठेवावे. त्यांच्यासमोर नेहमीच सगळ्यांनी हसून खेळून राहावं. खास करून घरातील मोठी व्यक्ती म्हणजेच सासू, म्हणजेच त्या मुलांच्या आजीनं या गोष्टी लक्षात घ्याव्या. सुनाला मुलीप्रमाणे वागवावं आणि ज्या घरात नंदांचं वारंवार येणं जाणं असतं त्या घरात अशी भांडणे ही होतच असतात. नंदांनी स्वतःचा संसार सांभाळावा, ना की भावाच्या संसारात विष कालवावं. अनेक घरं, अनेक संसार फक्त सासू, नणंद आणि हुंडा यामुळेच मोडताना दिसतात. आता गायत्रीने खरंच सासरच्या लोकांना कंटाळून आत्महत्या केली आहे का, की खरंच तिच्या सासरच्याच लोकांनी तिला मारले व आत्महत्येचा बनाव केला, हे लवकरच पोलीस तपासात समोर येईल. परंतु तुम्हाला काय वाटतं, गायत्रीसोबत काय घडलं असेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या शब्दात नक्कीच द्या. आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.